श्री गुरुचरित्र अध्याय 9 रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानंद गमनं नाम नवमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वतये नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत से कर जोडून भक्ती भावे करोनिया श्रीपादराय कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपा मूर्ती दातारा भक्तवत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव विस्तार करुणी भक्ती स्तव निरोपिले श्री गुरुचरित्र सिद्ध म्हणे नामधारका पुढे जाहले अति कौतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार दिव्य गती आचरती त्रयमूर्ती आपण ज्याच्या दर्शने गंगा स्नान त्यासी काय असे आचरण लोकानुग्रह कारण स्नान करीती परियेसह वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगा वाहे दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करी अतिविनया मन वाक्काय कर्मेसी वर्ततायसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसह श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवे बांधी शकून विनवीत से कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार भ्रांत सेवक जाहला एकांत भक्त दुरुनी करी दंडवत मठा गेलिया येण्याची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी अंगण झाडी प्रोक्षण करी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत मास वैशाखा क्रीडा करीत नदीतून निका आला राजांच्या एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रियांसह आपण गंगे मधून येतसे सर्वदळ थडिये थडी आमित असती हस्ती घोडी मिरविताती रत्ने क्रोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्ये असे गरजत सव्ये येती थडियेसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला अतिदुष्यता असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी मी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळ कवन देव आराधिला कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत वळखिली त्याची मनवासना भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती ओळखोनी तयाची स्थिती बोलावून या पुसती काय चिंतितोसी मनात रजक म्हणे स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी केवळ दास श्री गुरुचा
तपे आराधोनी देवासी पावला ऐशावस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछासे भोगावयासी राज्यपद तमो वृत्ती निभवावी इंद्रिय सकळ ना तरी नव्हे मन निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्ट व्हावया इंद्रियांसी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपा सागरू श्री गुरुराणा उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण ध्यावे माते पुनर्दर्शन तुझानुग्रह असे कारण ज्ञान ध्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म होसी भेटी देऊ अंत काळासी कारण असे आमा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो भरवसी आमा येणे घडेल आणिक कार्यकारणेसी अवतार हो परियेसी वेश धरुनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे ताया संबोखुनी निरोप देती जाई म्हणोनी रजकल्लय लावोनी चरणी नमन करीतसे तया वेळी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी किंवा पुढती राज्य भोग सांगमज रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगिन बाळाभ्यासी यौवनी गोड राज्य भोग ऐको निरजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देतांची तये वेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका ते चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झाली या अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरांपरी प्रख्यात जाहली परियेचा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महिमान सांगता श्री गुरूंचे शक्ती काहींची अमुचे वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहती जया स्थानी महिमा अपारतया भुवनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवस वरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेशी अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मघा मृगराज राशी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्यापण कुरवपुरी सती जाण श्रीपादराय निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार भावया पुढे कारणी म्हणून कवणान दिसती जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुरव क्षेत्र अतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तया स्थानी
दृष्टांत सांगेन विस्तारुनी, ऐका श्रोते सकळ जन. म्हणे सरस्वती गंगाधर, सिद्धे सांगितले नामधारकासी. याची कथा विस्तारेसी, सांगतसे सकळिकांसी. गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानंद गमनं नाम नवमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. विसंख्या 53. यथार्थ श्री गुरुचरित्र. रजकास वरदानम तथा श्रीपाद निजानंदी विलीन नाम अध्याय 9. सिद्ध मुनींचे वचन ऐकून नामधारकाने भक्तिभावाने नमन केले व विनवणी केली की आता मला श्रीपाद स्वामी कुरवपुरी असताना काय काय घडले ते विस्तारून सांगावे. भक्तवत्सल सिद्ध मुनींनी नामधारकाचा भाव ओळखला व पुढे गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. श्री सिद्ध मुनी म्हणाले, हे शिष्या, पुढे मोठी गंमत झाली. त्या ग्रामात एक परीट राहत होता. तो श्री गुरूंचा शिष्य झाला. श्रीपाद स्वामी नित्य गंगेवर येऊन स्नान करीत असत. लोकरीतीप्रमाणे ब्रह्म कर्म इत्यादींचे आचरण करीत ते रोज नियमाने विधिवत स्नान करीत असत. तसे पाहिले तर त्यांना गंगा स्नानाची काय आवश्यकता? ज्यांच्या दर्शनाने गंगा स्नान घडते त्यांना गंगा स्नानाची काय गरज आहे? पण ते लोकानुग्रहाकरिता स्नान करीत असत. असेच एके दिवशी महाराज स्नानाला आले. महाराज गंगेच्या प्रवाहात जाऊन स्नान करीत. त्या नदीच्या काठावर एक रजक वस्त्रे धुण्यास येत असे. रोज तो नेमाने भक्तिभावाने महाराजांना त्रिवार साष्टांग नमन करीत असे. नेहमीप्रमाणे एके दिवशी तो रजक वस्त्र धुण्याकरिता नदीजवळ आला. प्रथम त्याने महाराजांना नमन केले तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, हे रजका, तू रोज येऊन इतके कष्ट का करतोस? तुझ्या भक्तीवर मी खुश झालो आहे. जा, तू सुखाने राहा. हे गुरुचे वचन ऐकून त्याने धोत्राच्या पदराला शकून गाठ बांधली. त्याने संसार सुखाची चिंता सोडली व महाराजांचा अनन्य भक्त झाला. महाराज मठात गेल्यावर त्यांना तो दुरून दंडवत प्रणाम करीत असे. पुष्कळ दिवस त्या रजकाने महाराजांची सेवा केली. महाराजांचा मठ तो रोज स्वच्छ झाडून काढीत असे व नंतर सडा टाकीत असे. रजकाला वरदान. तो वैशाख मासातील वसंत ऋतू होता. त्या नदीत एक म्लेच्छ राजा क्रीडेकरिता आला होता. तो आपल्या स्त्रियांसह नावेमधून क्रीडा करू लागला. त्याच्या सोबत बरेच सैन्य होते. कितीतरी हत्ती, घोडे व पायदळ सैन्य नदीच्या काठावर होते. त्याच्याजवळ कोट्यावधी किमतीची रत्ने होती. अशा तऱ्हेने मोठ्या थाटात राजा गंगा नदीत क्रीडा करीत होता. नाना प्रकारच्या वाद्यांच्या गजरात त्याची क्रीडा चालू होती. त्यावेळी रजक महाराजांना एक दिलाने नमस्कार करीत होता. त्या वाद्यांच्या आवाजामुळे त्याचे मन विचलित झाले. त्याचे राजाच्या त्या समारंभाकडे लक्ष गेले. त्या राजाचे वैभव तो अवलोकन करू लागला. तो रजक मनात म्हणाला, काय हे राजाचे वैभव! मी जन्माला येऊन कोणतेच सुख भोगू शकलो नाही. आपले जीवन व्यर्थ आहे. पशु समान हे जीवन आहे. तो राजा धन्य होय. त्याच्या स्त्रिया, त्यांची वस्त्रभूषणे ही सारी दौलत राजाला मिळाली. त्याने कोणत्या देवाची आराधना केली असेल? याला कोणते पूर्वजन्माचे फळ मिळाले? त्याने कोणत्या देवाला आराधिले? त्याला कोणता गुरु भेटला जेणेकरून त्याला हे पद प्राप्त झाले? असे मनात विचार येत असताना तो रजक महाराजांना नमस्कार करीत झाला. महाराजांनी त्याच्या मनातील भाव ओळखला. भक्तवत्सल श्री गुरुमूर्तींनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, काय विचार करून राहिलास? त्यावर रजक म्हणाला, हे महाराज, हा राजा आला, त्याला पाहत होतो. त्याचे वैभव पाहून मनाला फार संतोष झाला. त्याचा गुरु कोण असावा ज्याने त्याला हे वैभव दिले? त्याने कोणत्या देवाची आराधना केली हा विचार करीत होतो. मला त्या
अविद्या संबंधाची चाड नाही, त्या इंद्रिय वासनांची इच्छा नाही. तुझ्या चरणाचे सौख्य मला सर्वस्व आहे. जेव्हा श्रीपाद म्हणाले, जन्माला आल्यापासून तू कष्ट करीत आहेस, तमोगुणाच्या वृत्तीचे राज्यपद भोगावयाची तुझी मनोमन इच्छा आहे. प्रथम इंद्रियांना शांत करावे, तृप्त करावे, त्याशिवाय मन निर्मळ होत नाही. नाहीतर जन्मोजन्मी त्याची बाधा राहते. तुझ्या मनात म्लेच्छ राजाचे वैभव पाहून उत्सुकता निर्माण झाली. इंद्रिय वासना पूर्ण करण्याकरता तू म्लेच्छांच्या वंशात जन्म घे, तुझ्या सर्व वासना पूर्ण होतील. हे स्वामींचे वचन ऐकून रजकाने महाराजांना नम्रपणे हात जोडले व म्हणाला, हे कृपासागरा गुरु राणा, माझी उपेक्षा करू नका. मी तुमचा अनुग्रह घेतला आहे. मला ज्ञान द्यावे, मला दूर लोटू नका. तुमच्या चरणापासून मला दूर लोटू नका. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझा बिदर अर्थात विजापूर नगरीत म्लेच्छ राजाच्या वंशात जन्म होईल. तुला अंतकाळी आम्ही दर्शन देऊ. मला पुन्हा अवतार घेणे आहे. माझी भेट झाल्यावर तुला या जन्माचे स्मरण होईल. तू चिंता करू नकोस, तू भरवसा ठेव. मी तुला अंतरणार नाही. पुढे कार्याकरता दुसऱ्या अवतारात संन्यासाच्या वेशात नृसिंह सरस्वती नावाने पुन्हा दर्शन देऊ, असे सांगून महाराजांनी त्याला निरोप दिला. रजकाने लय लावून महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याला पाहून जवळ बोलावले व म्हणाले, तुला राज्य भोग या जन्मी भोगायचा आहे की पुढच्या जन्मी, हे मला सांग. तेव्हा रजक म्हणाला, हे महाराज, आता माझे उतार वय आहे. मी बालपणीचे सुख भोगीन, तारुण्यात राज्याच्या ऐश्वर्याचा भोग घेईन. रजकाचे हे वचन ऐकून त्याला महाराजांनी निरोप दिला व म्हणाले, जा, पुढील जन्मी राज्य भोग, सुखात राहा. असा निरोप देताच त्या रजकाचा तत्काळ प्राण गेला व प्रख्यात वैदूर नगरीत म्लेच्छ कुळी त्याचा जन्म झाला. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, त्या रजकाच्या पुढील जन्माचे कथानक तुला पुढे सांगीन. पुढील अवतारात तो वृत्तांत कथन करीन. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी निजानंदी विलीन. श्रीपाद स्वामी महाराज कुरवपूरला असताना त्यांनी पुष्कळ महिमा दाखविला. तो महिमा सर्व विस्तृतपणे वर्णन करणे फार कठीण आहे. शिवाय फार विस्तार होईल. तुला आता पुढील अवताराचे आख्यान सांगतो. या पामराची काय शक्ती आहे की जो महाराजांचा महिमा वर्णन करू शकेल. ते स्वतःच सर्व करवून घेतात. श्री गुरु ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणचे एक कथानक तुला सांगतो. स्थान महिमेचा विस्तार करून मी तुला सांगतो, ते तू नीट लक्ष देऊन ऐक. कुरवपुरात जे जे लोक येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. ऐसे बरेच दिवस महाराज कुरवपुरात होते. पुढे अवतार घेणे असल्यामुळे ते अदृश्य झाले. मघा नक्षत्रावर सिंह राशीत अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ महाराज निजानंदी विलीन झाले. गंगेत अदृश्य झाले. लौकिक दृष्ट्या ते अदृश्य झाले, तरी कुरवपुरात अजूनही त्यांचा वास आहे. ते प्रत्यक्ष त्रिमूर्तीचा अवतारच आहेत. पुढील अवतार घेणे असल्यामुळे ते अदृश्य झाले, म्हणून ते कोणालाच दिसत नाही. जे त्यांचे परमभक्त आहेत त्यांना ते बरोबर दर्शन देतात. कुरवपूर हे क्षेत्र फार प्रसिद्ध आहे. श्रीपाद स्वामी त्या ठिकाणी आहेत. त्यांचा एक दृष्टांत तुला मी विस्तार करून सांगतो. तेव्हा श्रोतेगण हो, नीट लक्ष देऊन ऐका. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 9. ओम तत्सत.